मेट्रोच्या कारशेड विरोधात संतप्त मोघरपाडावासी आज रस्त्यावर उतरले. त्यांनी आपल्या जमिनीवर चुली पेटवून आणि ट्रॅक्टर फिरवून आंदोलन छेडलं. दरम्यान कारशेडसाठी शासनानं जागा निश्चित केली असली तरी अद्याप आम्हाला मोबदला दिला नाही. आधी जागेचा मोबदला द्या, नोकऱ्यांचं आश्वासन द्या आणि त्यानंतर आमच्या शेतात पाऊल ठेवा अशी मागणी आंदोलकांनी करून सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला. त्यामुळे मेट्रो कारशेडचा प्रश्न पेटणार आहे. वडाळा घाटकोपर ते ठाणे कासररोडली मेट्रोसाठी घोडबंदर परिसरातील मोघरपाडा येथील 174.01 हेक्टरवर कारशेड उभारण्यात येणार आहे. या संपूर्ण क्षेत्रावर 1960 पासून स्थानिक भूमिपुत्र शेती करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. एकूण 167 भाडेपट्टेधारक शेतकरी आणि 31 अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना सिडकोच्या धर्तीवर विशेष नुकसान भरपाई देण्यासाठी शासनानं धोरण तयार केले. त्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. विरोध डावलून MMRDAनं मेट्रोच्या कारशेडसाठी 167 सातबारावरील शेतकऱ्यांची नावं कमी केली आहेत. तसंच पोलीस बळाचा वापर करून मध्यरात्री शेतकऱ्यांना नोटिसा बजावून बळजबरीनं भूसंपादन करण्यात आलं. स्थानिक शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळाला नाही. हा मोबदला कागदावरच असल्यानं कारशेडच्या विरोधात शेतकऱ्यांनी आज शेतबांधावर ठिय्या मांडला. योग्य मोबदला न दिल्यास आम्ही शेती देणार नाही, यावर आमचा रोजगार आहे, वेळ पडली तर रस्त्यावर उतरण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. किरण पाटील, संजय पाटील, निखिल ठाकूर यांच्यासह शेकडो भूमिपुत्र या आंदोलनात सहभागी झाले होते. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या स्थानिक मुलांना नोकरीत प्राधान्य द्या, 5 एकर जमिनीवर शाळा कॉलेज बांधण्यात यावं, मेट्रोमध्ये लागणाऱ्या सेवेसाठी योग्य ते प्रशिक्षण स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना देऊन प्रकल्पग्रस्तांना नोकर भरतीत 100% प्रशिक्षण देण्यात यावं आदी मागण्या संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी केल्या. मिळावी जेणेकरून आम्हाला आमच्या मुलांचं शिक्षण करून त्यांना स्पर्धेमध्ये उतरता येईल. दुसरी गोष्ट, इथे कारशेडमध्ये सरकारचा एक नियम आहे का जिथे कुठे प्रकल्प येतो त्या प्रकल्पातील बाधित लोकांना त्या जागेमध्ये कामधंदा दिला जातो. आज जर आमचे अकुशल कर्मचारी शेतकरी जे असतील त्यांना 100% तिथे नोकरी मिळावी, अर्धकुशल कर्मचारी जे असतील त्यांना 100% मिळावी. जर अर्धकुशल कर्मचारी आमच्याकडे जर 100% आम्ही देऊ शकलो नाही तर 80% देण्यात यावी आणि 20% त्यांनी बाहेर आणावी. आणि कुशल कर्मचारी जे आहेत ते 80% स्थानिक असतील आणि 20% बाहेर नाही येतील. हा सरकारचा नियम आहे. ते आम्ही कलेक्टर साहेबांच्या 3 महिन्यापूर्वी लक्षात आणून दिलेलं आणि कलेक्टर साहेबांच्या ऑफिसमधून MMRDAला अशी सूचना करण्यात आली की तुम्हाला ज्या काही नोकऱ्यांच्या संदर्भात आहेत ती यादी शेतकऱ्यांना देण्यात यावी.